एक खबरदारी घेतली म्हणजे हा ट्रेक तसा थोडासा इझीच आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा जो ट्रेक आहे, नरंदेचा ट्रेक म्हणतो आपण. तर जवळपास बघितलं तर आपल्याला आपला तो ट्रेकचा लास्ट पॉइंट आहे. तर नमस्कार मित्रांनो, PM प्रोडक्शन प्रशांत मुळीके आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा जो ट्रेक आहे, नरंदेचा ट्रेक म्हणतोय आपण. तर नरंदेच्या ट्रेकसाठी आलोय. या ठिकाणी गुप्त पद्धतीनं एका नदीचा उगम झालाय. तर अशा पद्धतीचं हे देवस्थान आहे. चला तर आपण ते नेमकं उगम कुठं पावलाय हे तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला दत्ताचं मंदिर बघायला मिळते. त्यानंतर या ठिकाणी खाली जमिनीतून गुप्त पद्धतीनं आपल्याला या नदीचा उगम पावलेला बघायला मिळतो. आणि या पूर्ण झऱ्यात संपूर्ण पद्धतीनं हा गुप्त पाण्याचा प्रवाह हा चालू असतोय. तर अशा पद्धतीचा हा संपूर्णतः जंगल ट्रेक आहे. आणि या जंगल ट्रेकला तुम्ही देखील एकदा नक्की भेट द्या. आणि चला तर आपण आता हा ट्रेक संपूर्ण करू. चला गे. तर मित्रांनो, हे जे ठिकाण आहे, या ठिकाणचं ऍक्च्युली वैशिष्ट्य म्हणजे ह्या ठिकाणी वशिष्ठ मुनींचे पुत्र जे होते शक्ती, व त्याचबरोबर परशुराम मुनींचे जे पुत्र होते त्यांचं नाव होतं व्यास ऋषी. तर ह्या दोघांनी मिळून हजारो वर्षापूर्वी या ठिकाणी एक महायज्ञ केलाय. तर असं हे ठिकाण आहे. तर या ठिकाणाबरोबर या ठिकाणी आपल्याला राधाकृष्ण मंदिर वगैरे अशी बरीच ठिकाणं बघायला मिळतात. हे गुप्त पद्धतीने असलेली ही जी नदी आहे ती देखील ह्या ठिकाणी उगम पावते. तर अशा पद्धतीचे बऱ्याच ठिकाणी आता आपण भेट द्यायचा आहे. चला तर आमच्यासोबत कंटिन्यू राहा. या ठिकाणी मित्रांनो, आपण जर बघितलं तर ह्या मंदिर परिसरात जिथनं ट्रेक सुरू होतो त्या ठिकाणी आपल्याला मोठी अशी भली मोठी या ठिकाणी विहीर बघायला मिळते. ही जी गुप्त पद्धतीने आलेली नदी आहे. तर या नदीचं सगळं पाणी ह्या ठिकाणी साठवणूक होते. तर जवळपास मित्रांनो हा 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. आणि या ठिकाणी जे वारणामयी ट्रेकर्स नावाचा हा जो ग्रुप आहे, तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आज आपण ट्रेकिंगला आलोय. बघू शकतो मित्रांनो, ह्या ठिकाणी लोकांनी जेवणाचं वगैरे नियोजन केले. परंतु जंगलामध्ये असं करणं खरं म्हणजे धोक्याचं आहे. या ठिकाणी मित्रांनो हा बंधारा आपल्याला दिसतोय. पाणी अडवण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. इथून आपल्याला असंच पुढे जावं लागतं. मित्रांनो, या ठिकाणी ट्रेकिंगला पोहोचण्यासाठी आपल्याला सांगलीहून पहिल्यांदा हातकणंगल्याला यायला लागते. हातकणंगल्यातनं वडगाव रस्त्याला या ठिकाणी आळतेमार्गे या ठिकाणी यावं लागतं. आणि इथं आल्यानंतर आता नुकताच पावसाळा संपल्यामुळं या ठिकाणचं जे वातावरण आहे ते इतकं निसर्गरम्य आहे. अनेक पद्धतीचे पक्षी कीटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीचे जवळचं लोकेशन तुम्ही देखील मिस करू नका. खऱ्या अर्थानं मित्रांनो आता चढ सुरू झालाय. बघू शकतो आपल्या मागं गर्दी जरा थोडी मागं राहिल्या जास्त. पुन्हा पण फारसं जास्त दाखवू शकेना. पण वारणामाई ट्रेकर्स हा जो ग्रुप आहे, भरपूर उत्साही असा ग्रुप आहे हा. सकाळ सकाळी एकदम सुंदर वातावरण आहे मित्रांनो. जवळपास बघितलं तर आपल्याला आपला तो ट्रेकचा लास्ट पॉइंट आहे, त्या ठिकाणी पोहोचायचा आहे. बराचसा ग्रुप आपला अजूनही मागा आहे. तर तुम्ही देखील मित्रांनो प्रत्येक मिळालेल्या सुट्टीचा आनंद हा ट्रेकिंगसाठी घेत राहा. त्यामुळे तुमचं आरोग्य देखील उत्तम राहील. हाच आमच्या ट्रेकच्या माध्यमातून नेहमी संदेश. तर मित्रांनो, आम्ही फिरत वरती आल्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो या ठिकाणी इथले जे स्थानिक जे पूजा वगैरे करतात, जे पुजारी आहेत, त्यांना ज्या इनामात जमिनी मिळाल्यात त्या जमिनीच्या आसपास आम्ही उभा आहोत. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्टचा असणारा हा कट्टा बघायला मिळतो. असे बरेच कट्टे या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर नेमका याचा वापर आपली वन क्षेत्राची बाउंड्री म्हणून हिने वापरत होते का नेमकं कशासाठी होते
हे आपल्याला वन विभागातल्या लोकांनी कमेंट करून कळवायचं आहे. आपल्यासोबत कृष्णामाई ट्रेकर्स सांगलीचे आपल्या बरोबर आपले बंधू आपल्याला या ठिकाणी गाठ पडल्यात. चला तर यांच्यासोबत आता आपण ट्रेक कंटिन्यू करू. वारणामाई व कृष्णामाई अशा पद्धतीचा संगम या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतो. अगदी अतिशय काठिण्य लेवल कमी असणारा हा ट्रेक आहे मित्रांनो. तर वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही एज ग्रुप मधली लोक हा ट्रेक कंप्लीट करायला पात्र असतील असं मला तरी वाटते. जवळपास ट्रेकिंगच्या दृष्टीने सगळ्यात कमी अंतर म्हणजे 5 ते 10 किलोमीटर आपण कन्सिडर करतोय. साधारण 5-1 किलोमीटर हा ट्रेकचा डिस्टन्स होतोय. तुम्ही देखील ह्या ठिकाणी येऊन हा ट्रेक कंप्लीट करण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण एकदम इझिली आहे. आता पुढं आपला जो पॉइंट आहे तो एका मंदिराकडे आपण चाललोय. त्या मंदिराचा संपूर्ण इतिहास वगैरे जाणून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, वरती आल्यानंतर हा पठारी प्रदेश आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी मोकळं असं मुक्त कुरण आहे. आसपासच्या गावातील खेडोपाड्यातील लोक या ठिकाणी जनावर चरण्यासाठी नेहमीच घेऊन येत असतात. आणि आसपास जर बघितलं तर जंगली रानभाज्या असतील किंवा इतर जे जंगली औषधी वनस्पती आहेत, उदाहरणार्थ बिबा वगैरे जी अतिशय दुर्मिळ असणारी आता व्हरायटी आहे झाडांची, तर ती झुडूप व्हरायटी झाड आहे. तर ती झाडं वगैरे आपल्याला ह्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात बघायला मिळत असतात. आपल्या मागं बघू शकता संपूर्ण आपला वारणामाई ट्रेकर्स ग्रुप आपल्या मागून येत आहे. ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बेस्ट वे आहे, सकाळी 6 वाजता जर आला तर तुम्हाला संपूर्ण ट्रेक व्यवस्थित होऊ शकतो. आणि जसं ऊन पडेल तसं ट्रेकला ह्या ठिकाणी थोडासा त्रास व्हायला सुरू होतो. चला तर कंटिन्यू करू आपण. तर इथनं प्रचंड मोठी घसरण आहे मित्रांनो. थोडं सांभाळून यावं लागतं आपल्याला. एक खबरदारी घेतली म्हणजे हा ट्रेक तसा थोडासा इझीच आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला खाली जावं लागतं. तर मित्रांनो, ज्यावेळी आपण पीक पॉइंट वरून दुसऱ्या मार्गाने खाली येतो त्यावेळी आपल्याला हे या ठिकाणी खाली श्रीकृष्णाचं मंदिर असणारं प्राचीन मंदिर बघायला मिळतं. अगदी दगडी मंदिर आहे आणि ह्या डोंगराच्या कुठल्याही बाजूतून जर आपण बघितलं तर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे. आणि वैशिष्ट्य मित्रांनो किंवा योगायोग म्हणा तर या मंदिराच्या आसपास इतकी मोरपंख बघायला मिळतात. त्यामुळे साहजिकच एक गोष्टीचा आपण अनुमान लावू शकतो की या ठिकाणी मोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ह्या जंगलांमुळं आज मोरांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे. चला तर आपण मंदिराचं संपूर्ण दर्शन करून घेऊ. सुरू केला आता. परतीचा प्रवास फारसा कठीण नाही आहे, पण पावसाळ्यात या ठिकाणी येणं अतिशय रिस्की समजलं जातं, कारण या ठिकाणी पाणी मोठ्या फ्लोनं खाली वाहत असतं. बघू शकता आपण ही जी वाट आहे ती अत्यंत सोपी आहे. पण